मराठी सिनेसृष्टीमध्ये सर्वात मोठा सुपरस्टार जर कोणी असेल तर आजही पटकन लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव समोर येतं. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. विनोदी भूमिका हा त्यांचा हातखंडा होता. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमांमध्ये काम करताना प्रेक्षकांना भरपूर हसवले, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना भरपूर दुःख सहन करावे लागले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिली पत्नी रुही बेर्डे यांनी आपल्या करिअरवर पाणी सोडत आपल्या नवऱ्याच्या करिअरला पाठिंबा दिला होता. रुही बेर्डे या सुद्धा एकेकाळच्या लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांचे सिनेमे त्या काळात ब्लॉकबस्टर व्हायचे, पण लक्ष्मीकांत बेर्डे यांचे करिअर स्थिर स्थावर होण्यासाठी त्यांनी घर सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच लक्ष्मीकांत बेर्डे हे बाहेर निर्धास्तपणे आपलं काम करू शकले. पण मंडळी, सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक रुही बेर्डे यांचे ब्रेन हॅमरेजने निधन झाले. वेडी माणसं या नाटकादरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे आणि रुही बेर्डे यांची ओळख झाली होती. नंतर त्यांच्यात प्रेम फुलत गेलं आणि मग 1985 मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की जेव्हा मी कुणीच नव्हतो तेव्हा लोक रुहीची मुलाखत घ्यायला यायचे. तेव्हा ती त्या मुलाखतकारांना आवर्जून सांगायची की माझ्यासोबत यांची मुलाखत घ्या, कारण हा उद्याचा मोठा सुपरस्टार आहे. अभिनेत्री रुही बेर्डे यांनी आ गले लग जा, आराम हराम है, डार्लिंग डार्लिंग, दोस्त असावं तर असा, दुनिया करी सलाम, जावई विकत घेणे आहे, मामला पोरींचा यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय रुही बेर्डे हे नाव हिंदीमध्ये सुद्धा खूप गाजले. लग्नानंतर त्यांनी छोट्या भूमिका करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या दरम्यानच्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव त्या काळाच्या निर्मात्या दिग्दर्शकांच्या लक्षात येऊ लागलं. लक्ष्याचं काम हळूहळू सर्वांना पसंत पडू लागलेलं. सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक रुही बेर्डे यांना ब्रेन हॅमरेजचे निदान झाले. पुढे 5 एप्रिल 1998 रोजी रुही बेर्डे यांचे निधन झाले. बायकोचं असं अर्धवट सोडून जाणं हे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जिव्हारी लागलं होतं. त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. शाहीर साबळे यांच्या कन्या वसुंधरा साबळे या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या खूप जवळच्या मैत्रीण होत्या. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलेलं आहे की रुही खरंच लक्ष्याच्या आयुष्यातली लक्ष्मी होती. ती त्याच्या आयुष्यात आली आणि तो प्रसिद्धीच्या यशाच्या शिखरावर पोहोचला. त्याच्या पडत्या काळात रुहीनेच त्याला सावरलं. त्याच्या आयुष्यात खूप वादळं आली तेव्हा ती ठामपणे त्याच्या मागे उभी राहिली. स्वतः एक यशस्वी अभिनेत्री असूनही तिने लक्ष्याला करिअरवर जास्त फोकस करता यावा म्हणून संसार सांभाळण्यासाठी करिअरमधून ब्रेक घेतला. रुही गेली तेव्हा लक्ष एकदम खचून गेला होता. बरेच दिवस तो कुठल्याच मित्रांशी बोलला नाही. इतर वेळी सतत बडबड करणारा लक्ष्या रुहीच्या पार्थिवासमोर मात्र एकदम निशब्द उभा होता. जणू काही त्याला आपलं दुःख व्यक्त करायला शब्द नव्हते. पार्थिवाला मुखाग्नी देताना तिच्या अंगावरील एकही दागिना उतरवायचा नाही असं त्याने उपस्थितांना सांगून ठेवलं होतं. त्याच्या त्या निर्णयाने तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. कधी कधी असं वाटतं की तिच्या जाण्यानंतर लक्ष्या शेवटपर्यंत स्वतःला सावरू शकला नाही. पुढे 2 वर्षांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया बेर्डे यांच्याशी लग्न केले. त्यांना 2 मुलंही झाली. अजून सुद्धा प्रिया बेर्डे त्यांच्या मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या पहिल्या पत्नी रुही बेर्डे यांनाच देतात.